सांगितलं नाही बघा. आता जेव्हा वरडायला लागली तेव्हा बघती तर पिलू निघलं या चू 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 करत या. किती निघले ती या कुणाच ती बघू सुद्धा दे नाही कोंबडी. बघा ही सगळी पक कशी घेऊन काय ती चुकीच बोलली काय हो मी. पक म्हणली काय कोंबडी पका खाली कशी पिली घेऊन बसली ती म्हणाय सोडून शिला चुकीच बोलली. काय करू मी पण घरातली काय सांगायचं तुम्हाला. लय आज लय म्हणजे लय त्रास झालाय. बघूया आपण किती अंडी रोखली ती किती पिली निघली ती किती नाही बघावं लागतं सारखं बघा. 2 पिली आता शिक निघली ती बरं का आपली. आणि हा बघा इथं ही एक अंड रोखलंय एक तर रोखलंय आता शिक. सकाळपर्यंत आता अजून किती रोखते ती किती नाही माहिती नाही बरं का बहिणीनं माझ्या. एक तर आता रोखलेला हाय दिसतंय वरच आहे हा बघा इथं. सारखं ह्याला ध्यान द्यावं लागतंय. आणि हे आपली पहिला ऋतनग आहे व ही काय भाजी कुंबडी आहे. पहिल्यांदाच झालं पुढूक म्हणून शिना बसवलंय. मी म्हणत मला लय वाजायला लागली माझी बुबडी वाळायला लागली. मी म्हणसाल कविता ताय अशी लागली आज बराडायला. काय सांगायचं तुम्हाला गारठ्यात ना आता आधी दहारा काढल्या वैरण टाकली आणि ही वारडायला लागल्यावर ह्यांच्याकडे येऊन बघती तरी पिली निघली ती. बस बाया गार पडते या सगळी अंडी पका खाली घेऊन बस सकाळपर्यंत. आता ह्याच्यावर ना अजून बघा मीठ उतरून शिनक चुलीवर टाकावं लागल. जेव्हा ती ताड 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 मीठ करल तेव्हा ती अंडी बाहेर निघते ती. अशी मन आहे बरं का पहिल्या बायांची म्हणायची. पिली जरा उशीर झाला की आपल्या अंड्यावरनं मीठ उतरायचं चुलीत टाकायचं नाहीतर आपल्या पाण्यात पिण्यात टाकायचं. मित्रांनो सकाळी साड्या आणल्या परत अजून जाऊन शिनाती चुड पाटल्या काय काय लागतंय काय काय नाही ती आणलं. आज सगळं झालं बघा. आता फक्त उद्याच्याला मेन म्हणजे बाजार तेवढा किराणा राहिलाय नाहीतर बाकीचं सगळं झालंय. सगळं बघावं लागतंय काय करायचं. ही म्हणलं आता कटाळा आलाय जरा बसावं निवांत कशाची बसती या. तिकडे शीट लागलंय एक भाकरी करायला. यस्तोर बघा त्यानं पण सगळे केलंय लुटून झाडून भांडे कुंडी सगळे केलंय त्यानं म्हणजे माझ्या जुतीनं नाही तर अजून तुम्ही गैरसमज काय तर करचाला. सगळं केलंय तिनं. आज मला पण लय कटाळा आलाय महूत करून शिना कोल्हापूर केलंय. पण का ती पिशवी आण बाळा ती पिशवी आणून ती मला आण लवकर. परत पप्पाने कपडे पण ह्यांना घेतली. ती जावयानं आयर घ्यायचा असतो म्हणजे ती आयर पण घेतला. ती काय काय लागतंय काय काय नाही तर मी सगळ्याला वहिनीला विचारलं आमच्या काय काय लागतंय काय काय नाही बघा. त्यांनी जेवढं सांगितलं मला तेवढं मी आणलं. कुणावर बसता इसमून शिना जुतीवर बसू इसमून ती काय जाणतो जुनती यावी सांगा तुम्ही. बघावं लागतंय मला करावं लागतंय. माझ्यापेक्षा ती मोठी असते तर तिने केलं असतं का नाही सांगा बरं. गाड तर लय लागत होतं. ती काय लागतंय नाही लागतंय ती सगळं भाव आणलंय वटीचं सामान जी काय सवासणीचं असतंय ती सगळं ह्या खाय बाई. आणि मेन म्हणजे घराला नव्हतं कुलूप. कुलूप पण बारकं चिरका आणलं आपलं 50 रुपयाचं तेव्हा बिचारी 50 म्हणली. तिला म्हणलं 40 देते का 40 रुपयाला. म्हणजे ह्याचा बाया तू भांडायला लागली. कारण की ह्याला लय वाद घातला वर पण 1 रुपयाच तर कमी करणार ती. एवढंच द्या तेवढंच द्या ह्यात काय कमी होत नाही म्हणते ती. फक्त आम्हाला ह्यातच मिळतंय आणि त्यातनं पण तुम्ही कमी करताय म्हणते ती. दुसऱ्यात काय पण कमी करेल पण ह्यात कमी करणार नाही. वाद घालून घालून शिना दमलो. आणि बघा की लाईट पण गेली आता काय करायचं. किती अवघड आहे. तेव्हा पिली नेमकी घेती पका खालीन बसती या तिकडे गेलंय पिलू. कधी सकाळी निघलंय त्या पिल्याला सकाळ धरणं काय सुद्धा नाही नुसतं ओरडते बरं का मित्रांनो. पण मी त्याच्याकडे खरं सांगते लक्ष म्हणून दिलं नाही. काय करू काम लय म्हणजे लय काम झाले ती कुठलं करावं कुठलं नाही काहीच कळलं तरी बरं. ही घरातलं कालच्यानं काढलंय. वंकारनं एक काम चांगलं केलं जुतीचं की इष्टिपी लावून शिना इथनं जोडला. वंकारनं सगळी तिला घर धुला आली आणि ती पाणी वतून 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 ते टिपत घायला आली. आणि त्याचं काय नाही ती आपलं पाईप धरून शिना त्यानं धुवून घेतली. पण ती मेन आहे 4 माणसं यायची ती करावं लागतंय. दारातलं म्हणा घरातलं म्हणा बायच्या जीवाला लय फास असतो. बघा आज सकाळ धरणं दिवस कसा गेला फिरण्यात काय सुद्धा कळलं नाही. महूत करून शिना पोटपूर केलं.
सगळ्याला कुणाला लागतंय, कुणाचे कपडे, कुणाचे काय काय नाही, ते सगळं जसं जसं सांगाल तसं तसं मी केलंय. पण आता केलंय तर सगळं चांगलं. पण अजून ह्यातनं पण चुका काढताय न काढताय त्याची त्याला माहिती. आपलं जे काय कर्तव्य होतं ते आपण केलंय. आपली पिढी सकाळ बघूया बरं का आपण. कारण की आता तिला जरा उभारायला ठेवती. कारण की ती आधी गारोपू देऊन चालत नाही. इकडे ठेवती जरा त्याच्यावर काहीतरी ठेवती. पाठी आपली फुटली आहे बघा बरं का. ही कसं केलं या. आम्ही घरी कोण नव्हतो, आलो बघतोय तर या पोरानं काय केलं या. असल्यात लय टुकरं चालतं बघा दादूचं वंकारचं. कसं केलंय बघा ह्या बाई. आल्या आल्या बघितलं तर ही लाइटिंग जुडली या. आरती कोण लावायचं जरा देवाला. आरती का लावली नाही बरे. आरती का लावली नाही. कुणी कुणी केलं हे ओंकार. तो काय करू लागितलं नाही. त्याने एकट्याने केलं. अगो तुला काय राग आला ही काय टपार का घेऊन बसला. संपलंय कालवून. काय आहे त्यात. कारलं. बर कारलं खा वाटतंय. ताईला काय देता का नाही माझ्या. होय त्याने काय ह्या पोरासने करावं. घरी नसल्यावर हे बघा ही कशी काम करते ती. असल्यात लय दादूचं टुकूर चालतं. हो त्याचं नव्हतं काय सुरगुडा करून ठेवतो या. करंट लागल करल तसलं काय नाही बघा. ही कटाळीच गेला. काय करायचं आता. सुख लागतं या. जाऊ लागली भाकरी करायला. लेकानी असतो देवांपाशी असा सगळा प्रकाशच केला या. घरात काय सुद्धा राडा नाही. सगळं जिथले तिथं ठेवलंय. काय राड नाही. फक्त आता आयतं तुकडं चावायचं निवांत बदका धरून शिना पडायचं. पंढरपूरने येताना तर इतकं गारट लागलं म्हणता. बोलायच्या पलीकडलं गारट लागलं. मस्कान बांधायला कार्पही नेलतं पण पाय बर्फागत गार झार पडलं. आले आल्या मला जुतीला दाद्यानं शाक तेवढा दिला करून. गुळमाट झार. ती गुळमाट शापी वाटत नाही मला. पण काय करायचं. गारातली होती गुळमाट म्हणली नाही काय नाही. गपचिप डोळं झाकून शिना पिली. तर आपली पिली सकाळ बघूया बरं का बहिणीनो किती निघती ती किती नाही. काय लय अपेक्षा नाही. ती 10-15 जरी निघाली तरी बाद झाली. मस्त 21-22 हांडी घातली ती. तर तेवढी तरी निघाली तरी बाद झाली. शेरडा लागते ती. तेवढंच आधार होतो. कशाला नाही कशाला मनुष्य आपदून आपदून करावं लागतंय. काय तर काय करायचं. मस्त खवळते ती. घरातच बसवतीन ठेवतीन. तिला बाहेर जागा नाही. सगळ्याच ऐकून घ्यायचं गपचूप बसायचं. मी एकटीच बडाबडा करते. कोण सुद्धा मला बोलू लागत नाही. एक भाकरीच्या नादात हाय थपा थपाट बडवायचं. तवा तापू दे. तापलाय तापलाय थापलाय थापलाय म्हणते. भाकर टाकायचीच बाकी आहे.